बारामती लोकसभा मतदारसंघावरून राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेत चांगलीच जुंपली असून त्याचे पडसाद मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या कल्याण लोकसभा मतदारसंघात उमटले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसनं थेट खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचे 2014 मध्ये काय योगदान होतं असा प्रश्न करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच आव्हान दिले. तसंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निष्ठावान असल्याचं जाहीरपणे सांगणाऱ्या विजय शिवतारे यांच्यावर कोणती कारवाई करणार असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रवक्ते आनंद परांजपे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना केला आहे. माझं स्पष्ट मत आहे की फार विजय शिवतारेंना महत्त्व द्यायची गरज नाही. पुरंदरच्या जनतेने 2019ला त्यांना नाकारलेलं आहे. त्यामुळे माननीय मुख्यमंत्री हे शिवसेनेचे मुख्य नेते म्हणून जी भूमिका घेतील ती पक्षाची अधिकृत भूमिका शिवसेनेची असेल. दुसरीकडे कुणी गाय मारली म्हणून वासरू मारू नये, युतीमध्ये खडा टाकण्याचं काम करू नये असं प्रत्युत्तर शिवसेनेचे प्रवक्ते नरेश मस्के यांनी परांजपे यांना दिलं आहे. सांगितलेलं आहे तुम्हाला की कुणी गाय मारलं म्हणून आपण वासरू मारू नये. माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी शिवतारे साहेबांना योग्य ती समज दिलेली आहे, आमच्या नेत्यांनी दिलेली आहे. त्याचबरोबर अजितदादांनी सुद्धा काल सांगितलं की तुम्ही खालच्या कार्यकर्त्यांनी अशा पद्धतीत वागू नका. तरीसुद्धा अशा पद्धतीने जर कोण बोलत असेल तर मी तुम्हाला एवढंच सांगतो, जेव्हा आम्ही निवडणूक लढतोय आणि निवडणुकीवर विजयाचा आम्ही जेव्हा दावा करतोय ना, तेव्हा येणारी कुठली संकटं आहेत, काय प्रॉब्लेम आहे ना, सर्व जाणून आहोत आणि ती जाणूनच आम्ही त्या ठिकाणी काम करणार आहोत. ही भांडणं कोणी वाढवण्याचा प्रयत्न करू नये. जर अशा पद्धतीने कोण स्टेटमेंट करणार असतील तर आम्हाला सुद्धा स्टेटमेंट करता येतं. कोणाची ताकद कुठे आहे, किती आहे, या सगळ्या गोष्टी आम्हाला बोलायला लावू नका. जे काही चाललेलं आहे ते नेते संपवतील. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आता स्पष्टीकरण देण्याची गरज आहे की निष्ठेची व्याख्या काय. महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय जनता पार्टी आम्ही दोन्ही पक्षांनी अत्यंत संयम आणि मर्यादा बाळगली आहे. परंतु गेल्या 2 दिवसांपासून शिवसेनेचे विजय शिवतारे हे राष्ट्रवादी नेत्यांचा अपमान करत आहेत, राष्ट्रवादीच्या शक्तीस्थळावर आघात करत आहेत. मुख्यमंत्री हे मूकदर्शक बनलेले आहेत. त्यांना समज देखील देण्यात आली आहे की नाही हे देखील महाराष्ट्राला माहीत नाही. मुख्यमंत्र्यांनी सांगावं विजय शिवतारे यांच्या विरोधात कोणती कारवाई करणार, कारण आपण मुख्यमंत्र्यांचे निष्ठावान परंतु आपण महायुतीतील घटक पक्षांच्या विरोधात निवडणूक लढवणार अशा प्रकारची भूमिका असू शकत नाही. स्पष्टीकरण देण्याची गरज आहे असं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आनंद परांजपे यांनी सांगितलं. TJSB सौर शक्ती कर्ज गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. भिवंडी लोकसभा मतदारसंघासाठी भाजपच्या वतीनं केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांची उमेदवारी जाहीर. भिवंडी लोकसभा मतदारसंघासाठी भाजपच्या वतीनं केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल मोरेश्वर पाटील यांची उमेदवारी भाजपकडून बुधवारी जाहीर करण्यात आली आहे. भाजपनं सलग 3ऱ्यांदा उमेदवारी देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्यावर विश्वास ठेवला असून पंतप्रधानांनी दाखवलेला विश्वास सार्थ करण्यासाठी भिवंडीत लोकसभा क्षेत्रातील मतदारांनी पुन्हा खासदार म्हणून संधी द्यावी असं आवाहन केंद्रीय राज्यमंत्री आणि भाजपचे भिवंडी लोकसभेतील उमेदवार कपिल मोरेश्वर पाटील यांनी केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सहकार्यामुळे आपल्याला 3ऱ्यांदा उमेदवारी मिळाली आहे. त्यांच्याबरोबरच भिवंडी लोकसभा मतदारसंघातील जनतेच्या आशीर्वादामुळे उमेदवारी मिळाली. गेल्या 77 वर्षांपैकी 10 वर्षात भिवंडी मतदारसंघात 35,000 कोटी रुपयांची कामं झाली आहेत. अनेक कामं पूर्ण असून काही प्रगतीपथावर आहेत. भविष्यात भिवंडी लोकसभा मतदारसंघाचा सुनियोजित पद्धतीनं विकासाबरोबरच चेहरामोहरा बदलण्यासाठी प्रयत्नशील राहू अशी प्रतिक्रिया कपिल पाटील यांनी व्यक्त केली आहे.
राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेपूर्वीच ठाणे शहर काँग्रेस फुटीच्या मार्गावर भाजप आमदार संजय केळकर यांचा दावा. काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे भारत जोडो न्याययात्रा आता महाराष्ट्रात दाखल झाली आहे. परंतु राहुल गांधी हे ठाणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असताना त्याआधीच जिल्ह्यातील महत्त्वाचे पदाधिकारी भाजपमध्ये दाखल होतील असा दावा भाजपचे ठाणे शहर विधानसभेचे आमदार संजय केळकर यांनी केला आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची भारत जोडो न्याययात्रा येत्या 15 आणि 16 मार्च रोजी ठाणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे. त्यात ठाण्यातील काँग्रेसमध्ये या निमित्तानं पुन्हा एकदा अंतर्गत वाद चव्हाट्यावर आलाय. दुसरीकडे आता राहुल गांधी येण्यापूर्वीच ठाणे जिल्ह्यातील काँग्रेसचे बरेचसे नेते आणि पदाधिकारी काँग्रेसला सोडचिठ्ठी देणार असल्याचा दावा करण्यात आल्यानं उरलीसुरली काँग्रेस देखील आता रसातळाला जाणार असल्याचं चित्र निर्माण झाले. एकीकडे ठाण्यात राहुल गांधी यांच्या दौऱ्याचं नियोजन काँग्रेसकडून आखलं जात असतानाच अंतर्गत वादामुळे ही यात्रा आता वेगळ्या वळणावर आल्याचं दिसून येतंय. त्यात आता काँग्रेस फुटीच्या उंबरठ्यावर आल्याचंही उघड झाले. ठाण्यात काँग्रेसचे इनमिन 3 नगरसेवक होते. त्यातही आजही येथील अंतर्गत वाद संपुष्टात आला नाही. जिल्ह्यातही काँग्रेसची तशीच परिस्थिती आहे. त्यात दौरा काँग्रेसच्या नेत्याचा असताना तो राष्ट्रवादी आमदाराच्या मतदारसंघातून जात असल्यानं काँग्रेसच्या काही स्थानिक पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. राहुल गांधी जिथे जिथे जात आहेत, त्यांची यात्रा जिथे जिथे जात आहे त्या ठिकाणी देशात किंवा राज्यात त्यांचे पदाधिकारी इतर ठिकाणी जात आहेत. महाराष्ट्रात ते देखील येण्याच्या तोंडावर काँग्रेसचे पदाधिकारी भाजपमध्ये येऊ लागलेत. त्यामुळे ठाणे जिल्ह्यात देखील आता राहुल गांधी येत असताना काँग्रेसचे पदाधिकारी भाजपमध्ये येतील असा दावा केळकर यांनी केलाय. ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना 31 डिसेंबर 2023 पर्यंत मालमत्ता करावरील 100% व्याज माफ. तसेच 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 75% व्याज माफ. त्याचप्रमाणे 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 50% व्याज माफ. तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा. महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे. ATM, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहे. यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या propertytax.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता. ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याजमाफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा. धन्यवाद. ठाणे जिल्हा काँग्रेसमधील अंतर्गत वाद हा पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. यासाठी निमित्त ठरलं आहे ते भारत जोडो यात्रेच्या दौऱ्याची माहिती देण्यासाठी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेचं. राहुल गांधी यांचं ठाणे जिल्ह्यात आगमन होत असून त्या दौऱ्याच्या नियोजनाबाबत घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेबाबत काँग्रेसमधील स्थानिक नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ठाण्यात राहुल गांधी येत आहेत परंतु पत्रकार परिषद भलतेच घेत आहेत असा आरोप स्थानिक नेत्यांनी केलाय. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा महत्त्वपूर्ण मानली जाते. या यात्रेमुळे ठाणे जिल्ह्यातील काँग्रेस पक्षातील मरगळ दूर होऊन संजीवनी भरली जाईल अशी अपेक्षा व्यक्त होते. ठाणे जिल्ह्यात काँग्रेसची फारशी ताकद उरली नाही. संघटनात्मक पातळीवर भिवंडीतील ठराविक मतदार संघांपुरतं उरलेल्या काँग्रेसनं राहुल गांधीच्या यात्रेचा मुक्काम याच भागात करण्याचा निर्णय घेतलाय. त्यानंतर मात्र भिवंडीवरून निघणारी यात्रा खारेगाव टोलनाक्यावरून थेट मुंबईच्या दिशेनं जाणार आहे. येथून कळव्यात आणि पुढे ठाण्यातील जांभळी नाका येथे यात्रा येईल. काँग्रेसची जिल्ह्यातील अवस्था पाहता जितेंद्र आव्हाड यांनीच या यात्रेचा बराचसा भार आपल्या खांद्यावर घेतल्याची चर्चा आहे आणि त्यामुळेच या यात्रेचा मार्ग हा त्यांच्या कळवा मुंबऱ्यातून जाणार आहे. या यात्रेच्या मार्गाची माहिती देण्यासाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषद घेतली.
यावेळी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे, काँग्रेसचे ठाणे शहराध्यक्ष विक्रांत चव्हाणही उपस्थित होते. या यात्रेच्या नियोजनात डावलण्यात आल्यानं काँग्रेसचा एक गट नाराज झालाय. त्यात यात्रेच्या नियोजनाबाबत स्वतंत्र बैठक घेण्याची तयारी सुरू केली आहे. त्यामुळे ठाण्यातील काँग्रेस पक्षातील अंतर्गत वाद पुन्हा एकदा समोर आलाय. तर ठाणे काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष मनोज शिंदे यांनी या पत्रकार परिषदेबाबत उघडपणे नाराजी व्यक्त करत आरोप केलेत. ठाण्यात राहुल गांधी येत आहेत, परंतु पत्रकार परिषद भलतेच घेत आहेत असा आरोपही त्यांनी केलाय. झाली त्यावेळी विक्रांत चव्हाण, राजन विचारे आणि जितेंद्र आव्हाड होते. त्यांनी हा सगळ्या कार्यक्रमाचं एक मार्गक्रमण केली की सांगितलं सगळ्यांना, पत्रकारांना की असं असं होणार. तेव्हा तुम्ही दुसऱ्या दिवशी ऑब्जेक्शन घेतलं की आमचा कार्यक्रम आहे, आम्ही ठरवू. याबद्दल तुम्ही काय सांगाल? आता तुम्ही बघताय की आमचा कार्यक्रम आम्ही नियोजन करतो, हे तुम्ही बघितलेलं आहे, बरोबर ना? आणि विषय तशा प्रकारचं जे काय इतर नेत्यांनी इतर पक्षातल्या नेत्यांनी राहुलजी ठाण्यामध्ये येतात आणि तो कार्यक्रम तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला, त्याच्यावर माझं ऑब्जेक्शन होतं, ते आजही आहे. त्याच्यामुळे त्वरित वरिष्ठ नेत्यांनी लगेच तशा प्रकारची सूचना ठाण्यामध्ये नेत्यांना दिलीत आणि आम्ही लगेच त्या पद्धतीत कामाला लागलेलो आहे. अख्खे रूट सर्व आमच्याकडे आलेले आहेत आणि सर्व नियोजन आमच्याकडे आलेलं आहे. एक समन्वय समिती आम्ही गठीत केलेली आहे. आता आपल्याला बघतात की ठाण्यातले सर्व नेते या ठिकाणी आहेत आणि सर्व एकत्रितपणे काम करतोय. आम्हाला राहुलजींचा दौरा सक्षम आणि चांगला करण्यासाठी, या संपूर्ण जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी, राहुलजींचं दर्शन होण्यासाठी, त्यांची विचार करण्यासाठी ठाणे काँग्रेस सक्षम आहे. याच्या पुढे तरी मध्ये लुडबुडू नका, अशा प्रकारचे मी एक सूचना करतो इतर नेत्यांना. तुमच्या पक्षाचे कार्यक्रम तुम्ही आणि आम्हाला आमच्याकडे संशय नाही की आम्ही तुमच्यामध्ये लुडबुड करतो, तर तुम्ही त्याची ताकीद. पण सर